आयुर्वेदानुसार योग्य आहार, निरोगी राहण्यासाठी सोपे नियम कोणते ते पाहणार आहोत. नमस्कार, तुमचे स्वागत आहे ताईचा आयुर्वेद या चॅनलवर. आज आपण जाणून घेणार आहोत आयुर्वेदानुसार योग्य आहार म्हणजे काय. आपण रोज जे अन्न खातो तेच आपल्या आरोग्याचा पाया असते. योग्य आहार घेतल्यास शरीर निरोगी राहण्यास मदत होते आणि पचन चांगले राहते. सवय पहिली, भूक लागल्यावरच जेवा. आयुर्वेदानुसार खरी भूक लागल्यावरच जेवावे. भूक नसताना वारंवार खाल्ल्यास पचनावर ताण येऊ शकतो. सवय दुसरी, ताजे आणि घरचे अन्न खा. शक्यतो ताजे, स्वच्छ आणि घरचे बनवलेले अन्न खावे. शिळे किंवा जास्त प्रक्रिया केलेले अन्न मर्यादित प्रमाणात घ्यावे. सवय तिसरी, अन्न चांगले चावून खा. घाईघाईने जेवू नका. प्रत्येक घास नीट चावल्याने अन्न पचण्यास मदत होते. चौथी सवय, शांत मनाने जेवा. जेवताना मोबाईल, टीव्ही किंवा इतर गोष्टींमध्ये लक्ष न देता शांतपणे जेवण्याचा प्रयत्न करा. पाचवी सवय, ऋतूनुसार आहार घ्या. उन्हाळ्यात पाणीदार फळे आणि हलका आहार, पावसाळ्यात स्वच्छ आणि ताजे अन्न, तर हिवाळ्यात पौष्टिक आणि उबदार अन्न घेणे फायदेशीर ठरू शकते. सहावी सवय, दुपारचे जेवण भरपूर, रात्रीचे हलके. दुपारी पचनशक्ती तुलनेने चांगली असते, त्यामुळे मुख्य जेवण दुपारी घ्या. रात्री हलके आणि सहज पचणारे अन्न घ्या. सातवी सवय, संतुलित आहार घ्या. आहारात धान्य, डाळी, भाज्या, फळे, तूप आणि ताक यांचा संतुलित आहाराचा समावेश करा. आठवी सवय, पुरेसे पाणी प्या. दिवसभर पुरेसे पाणी पिल्याने प्रत्येक व्यक्तीची गरज वेगळी असते, त्यामुळे हवामान, तहान आणि आरोग्यानुसार पाणी पिण्याचे प्रमाण ठरू शकते. नववी सवय, अति खाणे टाळावे. पोट पूर्ण भरून खाण्याऐवजी थोडी जागा रिकामी ठेवण्याचा सल्ला आयुर्वेदात दिला जातो. 10वी सवय, नियमित वेळेवर जेवा. दररोज शक्यतो ठरलेल्या वेळेला जेवल्यास शरीराची दिनचर्या व्यवस्थित राहण्यास मदत होते. महत्त्वाची सूचना, आयुर्वेदातील आहारविषयक सूचना प्रत्येकाच्या प्रकृती, वय आणि आरोग्यानुसार बदलू शकतात. एखादा आजार असल्यास किंवा विशेष आहाराची गरज असल्यास पात्र आयुर्वेद वैद्य किंवा डॉक्टर यांचा सल्ला अवश्य घ्या. जर ही माहिती तुम्हाला उपयुक्त वाटली असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ सगळ्यांपर्यंत शेअर करा. धन्यवाद.